दिनांक 25/12/2024 रोजी जननायक माजी खासदार कैलासवासी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या स्मृतिदिन सोहळा संपन्न झाला. सुरगाणा तालुक्यातील मनखेड येथील स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मनखेड येथे गायत्री परिवार नाशिक व आश्रमशाळा मनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कैलासवासी हरिश्चंद्रजी चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 25 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषधे, आदिवासी खाद्य संस्कृती प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या व मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी आदिवासींच्या पारंपरिक खाद्य संस्कृती प्रदर्शनात 220 विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी भागातील रानभाज्यांचे मेनू पाककृती सादर केल्या. प्रमुख पाहुण्यांनी मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. पारंपरिक पद्धतीने विषमुक्त ऑर्गॅनिक मिलेटपासून भरपूर प्रमाणात प्रथिने असलेले पदार्थ तयार करण्यात आले होते. तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम विविध विषयांना हात घालणाऱ्या रांगोळ्या सादर केल्या. बेटी बचाव, बेटी पढाव, भारतीय संस्कृतीविषयी रांगोळी रेखाटन केलेल्या होत्या. तसेच पौष्टिक नागलीची भाकरी, उडदाचे बेसन, मिरचीचा ठेचा आश्रमशाळेतील मुलींनी तयार करून सुमारे 2000 डिश बनवून त्यांची विक्री केली. यानंतर रांगोळी व रानभाज्या महोत्सवातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव समीर चव्हाण, माध्यमिक मुख्याध्यापक नसीर मनियार, प्राथमिक मुख्याध्यापक संजय पगार, गायत्री परिवार कडवल, अमृत भाई पटेल, विनोद भाई पटेल, जीवनभाई सुरेश बकरे, पांडेजी मनखेडचे सरपंच नर्मदा भोये, उपसरपंच जयराम भोये, एम सोनवणे, तज्ज्ञ डॉक्टर, अधीक्षिका व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनारसह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा.